जर प्रश्न विचारायला भीती वाटत असेल तर ही व्हिडिओ बघ। एका प्रयोगात काही शास्त्रज्ञांनी एका खोलीत 5 माकड ठेवली आणि मध्ये एक शिडी ठेवली। शिडीच्या टोकावर काही केळी होती। केळी पाहून जसं एखादं माकड शिडीवर चढायचा प्रयत्न करायचं तसं शास्त्रज्ञ वरून पाण्याचा मारा करायचे। 2-3 वेळा असं झाल्यावर माकडांना कळलं की शिडीवर चढलं की पाणी पडतं। त्यानंतर जसं एखादं माकड शिडीवर चढायचा प्रयत्न करायचं तसंच खालची माकडं त्याला खाली ओढायची आणि खूप मारायची। नंतर शास्त्रज्ञांनी 5 पैकी एक माकड बाहेर काढलं आणि एक नवीन माकड आत टाकलं। या नवीन माकडाला माहित नव्हतं की शिडीवर चढलं की पाणी पडतं। केळी पाहून ते शिडीवर चढायला लागलं, पण लगेच उरलेल्या माकडांनी त्याला खाली ओढून मारायला सुरुवात केली। यावेळी पाणी पडलं नाही, पण त्या माकडाला वाटू लागलं की शिडीवर चढलं की मार पडतो। त्यामुळे त्याने शिडीवर चढणं बंद केलं। अशाच पद्धतीने एकामागून एक जुनी माकडं बाहेर काढली गेली आणि नवीन माकडं आत आली। एक वेळ अशी आली की त्या खोलीत फक्त 5 नवीन माकडं उरली। त्यापैकी कोणालाही माहित नव्हतं की कधीतरी शिडीवर चढलं की पाणी पडायचं। पण तरी सुद्धा जसं एखादा माकड शिडीवर चढायचा प्रयत्न करायचं तसंच बाकीची माकडे त्याला खाली ओढायची। अगदी तसंच आपल्या आयुष्यातही होतं। कधीतरी ठराविक कारणासाठी बनलेल्या प्रथा, नियम आणि समज कारण संपल्यानंतरही आपण न विचारता त्या पाळत राहतो। पण फरक इथे आहे, आपण माकड नाही, आपण माणसं आहोत। आणि माणूस असण्याची खरी ओळख हीच प्रश्न विचारणं, विचार करणं आणि समजून पुढे जाणं। ज्या दिवशी आपण प्रश्न विचारायला सुरुवात करू तशाच आपली भीती कमी होईल आणि नवीन वाटा आपोआप उघडतील। कारण बदल बंडातून नाही तर समजूतदार प्रश्नातून सुरू होतो।